नांदेड जिल्ह्यात यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे। गेल्या 4 दिवसांपासून पाऊस सतत कोसळतोय। याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीला जोरदार सुरुवात केली आहे। आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात 30% पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। नांदेड जिल्ह्यात बहुतांशी शेती कोरडवाहू आहे। पावसाच्या पाण्यावरच इथला शेतकरी अवलंबून आहे। जिल्ह्यात यावर्षी 7,78,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड केली जाणार आहे। यापैकी कापसाची सर्वाधिक 3 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते, तर सोयाबीनची लागवड 2.25 लाख हेक्टरवर केली जाते। गेल्या 4 दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने पेरणीला आता वेग आलाय। साधारणतः 7,78,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी आम्हाला अपेक्षित आहे। यामध्ये प्रामुख्याने कापूस सर्वाधिक क्षेत्रावर राहणार आहे। साधारणतः 3 लाख हेक्टर्सपर्यंत कापूस होईल असा आमचा अंदाज आहे। त्याचबरोबर सोयाबीन जे आहे हे 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावर होणार आहे। आज तारखेपर्यंत जिल्ह्यामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये समाधानकारक आणि चांगला पाऊस झाला आहे। जिल्ह्याच्या पावसाची सरासरी कालची 121 मिलीमीटर आहे। शास्त्रीय परिभाषेप्रमाणे 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला की पेरणीयोग्य स्थिती येते असं समजलं जातं। आमच्या सर्वच तालुक्यामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि सगळ्या तालुक्यामध्ये पेरणी सुरू झालेली आहे। नांदेड जिल्ह्यात सरासरी 121.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 30% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। या आठवड्यात 100% पेरण्या पूर्ण होण्याचा अंदाज आहे। बियाणे, कीटकनाशके आणि खतांचा उपलब्धतेपेक्षा अधिक साठा उपलब्ध असल्याचं कृषी विभागाने सांगितलं आहे। अंकुश सोनसळे, साम टीव्ही, नांदेड।